ते असं गांभीर्यात दुर्दैव आहे की ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, सरसकट कर्जमाफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होती. अजूनही सगळीकडे मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला, एवढं नुकसान झालंय, सरसकट कर्जमाफी करा, कशाला कागदपत्रात अडकवता. तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे, शिक्षकांची तीच आहे. परवा एसटीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली. त्याच्यामुळे आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही. किंवा दुर्दैव आहे, पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढतायत हे सरकारचं अपयश आहे. ताई, तुम्ही आत्महत्येचा उल्लेख केला. हरियाणातल्या IPS ऑफिसरने आत्महत्या केली. का तर केवळ तो दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं गेल्याचं राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला. काय माहिती घेतली तुम्ही? काय हे सगळं प्रकरण आहे? जर IPS सुसाईड करत असतील तर हे भयंकर आहे. नाही, चिंताजनक आहेच अर्थातच. आणि मला असं वाटतं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालंय, ड्रग रॅकेटचं, ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घालावं अशी आमची मागणी असते. दुष्काळ संदर्भात अजून निधी शेतकऱ्यांना मिळाला नाहीये, मोठी घोषणा केली होती, अपयशी ठरले का सरकार? पंचनामे सुद्धा झाले नाहीये. हेच तर मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते. आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय. तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच जे काय आहे ते नुकसान आहे. त्याच्यामुळे सरकार दिवाळी गोड करणार होतं, अजून तरी पैसे आलेले मी ऐकलेले आहे. आणि कसली गोडी, काळी दिवाळी आहे. दुर्दैव आहे, हे बोलावं लागतंय. सहकार मंत्री म्हणतात की यांना हे लागली, नाद लागलाय कर्जमाफी. याचा मी जाहीर निषेध करते. आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा पालकमंत्री पद पण बदलून घेतलेलं आहे. मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या मंत्र्यांना कामाकडे लक्ष द्या, कामाचं मूल्यांकन करा असं सांगण्याची वेळ आलेली असं वाटतं. आणि तसं त्यांनी संदेश सुद्धा दिलेला आहे सगळ्यांना. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न एक आणि भाजपमध्ये स्वतःचे किती, बाहेरचे किती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती, ह्याचंच पहिलं सेग्रिगेशन करा. मी जेव्हा जाते, कधी मी फार कमी जाते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये, पण असेंब्लीमध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं तर वाटतं अरे येता भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल, ज्यांनी संघर्ष केला, तो विचार मांडला, सतरंज्या उचलल्या, ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते, त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते, सहकारी नेते हे दिसतच नाही. आता बाहेरचेच सगळे दिसतात तिथे आलेले नवीन. ताई, तुम्ही एक ट्विट केलंय, दिवाळी सोबत करणार नाहीये. खरं तर भावनिक साध आहे ही. एक मिनिट सागरदा, भावनिक साध आहे ही की म्हणजे तुम्ही जो काही दुःखाचा डोंगर पवार परिवारावर कोसळला होता, दादा पण म्हणाले की त्यामुळे करणार नाही, पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही दिवाळी सणानिमित्त की करणारच नाही सर? काही गोष्टी प्रायव्हेट असतात. माझ्या काकी वारल्या, प्लीज लेट्स बी सेन्सिटिव्ह अबाउट द इश्यू. काही दिवसांपासून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण जर बघितलं तर 2025 म्हणजे आता 10 महिन्यातच 37 पोलिसांवर हल्ले झाले. पोलीस सुरक्षित नसेल तर पुणे शहरातली बाकी जनता सुरक्षित दिसत नाहीच. हेच तर मी माझ्या भाषणात म्हणाले आज. भाजपात सध्या बाहेरच्या लोकांना संधी आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफीचं काय झालं हा मुद्दा देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.